नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता वाजले दुपारचे 1:30 आणि भरपूर असा ऊन पडलेला आहे. आजी आणि आजोबा नाही का झाडाखाली बसले, तुम्हाला दाखवतो. तर आता बघू शकता बघा, आपली आजी नाही का बसली सावलीला. आत तरी पण तिचा हात थांबत नव्हता. आता नाही का तिने हरभरे वगैरे वाळू घातले आणि नंतर बसली. सकाळपासून आतापर्यंत विश्रांती घेतली तिनं. तसे आपले नाना निवांत काही असो, घरात काय चाललंय काय घेणं देणं नाही. खायचं म्हणतात. नाना तुमची बाग कशी नक्कल करून राहिली पाठीमागं, खायची करून राहिली बघ. बघ नानाला कळत की तू काय करते पुढं. एवढं वय द्या तुला काय करतोय खायचं म्हणले. आता हे 3 दिवस झाले तर आणि बघू शकता कुरडा एकदम एकदम कडक वाळल्या आता उन्हाच्या. एकदम गोल गोल बनवल्यावर का आजीने कुरडा आहे. गावाकडे नाही का शाळेला सुट्ट्या लागल्या ना उन्हाळ्याच्या, तर लहान लेकरं काय करतात तुम्हाला दाखवतो. हे बघू शकतायत. हे काम तुम्ही पण नक्की केलं असन ज्यावेळेस तुम्ही लहान होते त्यावेळेस. हे असे नाही का, हे बघा चिंचा सगळ्या पाडून आणल्या झाडाच्या. त्याच्यानंतर नाही का असे त्यांनी टर्फल वगैरे काढले. येतं ही आनंदी आपली माऊलीची भासी. आणि हे बघा आता हे किती रुपयाचा फोडायचं? एवढं 15 रुपये. 15 रुपयात एवढे चिंचा फोडायचा. एवढा आटा भरायचा आहे पूर्ण. हे सगळे काढायचं, याचे साल वगैरे काढायची, नंतर ह्याचे चुके साईडला करायचे आणि चिंच साईडला करायचे. आणि हे बघू शकता इकडं नाही का आपली साईजचे पण फोटो राहिली. लहान लेकरं असे काम करता. हे काम कोणी कोणी केलं आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण मी पण केलेलं आहे लहानपणी. आणि भरपूर याला स्ट्रगल लागतो. म्हणजे एक आटा भरायसाठी नाही का भरपूर वेळ लागतो. आज 4 वाजले होतं आणि मी बाहेरून आलो थोडंसं. तर घरात येऊन बघताच नाही का आपली चूल चालू आहे. मी म्हटलं काय आहे, तर आजीला विचारलं ती बघा काय सांगते. का बरं एवढंच? आज महादेवाची आंबील रथी आंबील म्हणून घुगऱ्या घालावं लागत्यात. तळून मळून कुरडई पापू टाकून घुगऱ्या करावं लागत्यात. आंबील करावं लागती तिखट मीठ घालून. ताक असतं तर ताकाची करतात, नाही तर ज्वारीचं पीठ भिजू घालते तर त्याचं असं पिंजवणी करते तर मग घुटू घुटू चमच्यानं पिते. का बरं म्हणजे केव्हापासून आहे? देवाची 12 मासे. म्हणजे दरवर्षी ह्या दिवशी असते का? हा, दरवर्षी महादेवाची जत्रा रथी आज कुठं? करंजीला. करंजी? हा, आमच्या इथं नाही का जवळ करंजी गाव आहे, तिथं नाही का महादेवाची यात्रा असते आज. तर घर आंबील घुगऱ्या रथाचा ते करावंच लागतात का? करावंच लागत. केळी रथ असते एवढी एवढी मडकी हां गाडग. त्याला काय करायचं मग असं चुन्याचं असं येडा घालायचा, त्याला टिपके टिपके द्यायचे. मग उदबत्ती लावायची, आंबील व्हायची, त्याच्यात वतायची ती आंबील. मग असं हळूहळू यायचं पळीने आणि मग माणसाला पेल द्यायचं. ती आंबील मग वाटीनं नाही तर ताटलीनं पेल द्यायची. आणि मग पेल्यावर मग आंबील घुगऱ्या रथ्यात ह्या तळून मळून याला काय म्हणतात आंबील घुगऱ्या. मग ह्या घुगऱ्या काय करतात ताटलीनं परसाचा वणी वाटीत येतं. आता पत्र्याचा डबा आहे. आपल्या थोड्या आपल्या कुरड्या केल्या तर आपल्याला जेवढं लागतं तेवढ्याच वर्षभराच्या. आता हरभरे होते पालीभर एका नातीनं दिले, ते नीट करून ठेवले. पापड एवढे जुने राहिले, आता पापड करावं लागते, मड्या करावं लागते. वड्याची रेसिपी दाखव. हात करीन ना. वड्याची का? हा, नाही म्हणतच नाही बघा ह्याला. करीन ना. आपली आजी नाही का सगळं भरून वगैरे ठेवून राहिले, कोरड्या वगैरे बनलेल्या. आणि नाना निवांत बसले आता एकदम. नानाला कोणी कामं सांगत नाही आणि काहीच नाही. नानाला फक्त 1 दिवस काम असतं सोमवारी. आजी बाजारला जाते ना तेवढंच पुरतं. तेवढंच पाणी ठेवायचं, आंघोळ करायची. आणि बघा ना नानाची कोपरी फाटली होती, तरी बघा बहिणी कशी शिवली, मोठ्या धाग्याने शिवून दिली. एकदम पोतेवानी. इकडून तरी फाटलेल्याची अजून तशीच म्हातारीला शिवायला चांगले छान आहे, छान आहे म्हातारी. फाटली. आता नाना आपण तुम्हाला कोपऱ्या घेऊ. कधी घ्यायच्या? 10 तारखेला. 10 तारखेला कोपऱ्या घेऊ नानाला. 10 तारखेला जाऊन आपण. किती दिवस झाले असते कोपऱ्या घेतल्याला? 1 वर्ष होऊन गेलं. 1-1.5 वर्ष झालं नानाला, अजून काहीच कपडे वगैरे नाही. आता घेऊत आपण. तर त्या आंबेल घोगऱ्या कशा असतात आता तुम्हाला एक दाखवतो. आजी नोकऱ्याला टाकलेल्या आता. तर बघू शकता आता इकडे नाही का तुम्हाला ओपन करून दाखवतो. ते बघू शकता हे बघा. असं की बाई तुम्ही पण करी जा. हे असे आंबेल घोगरे असतात, याला घोगरे आंबेल म्हणतात. याच्यात शेंगदाणे टाकायचे, पापड कुरडई तळायची. पूर्ण रेसिपी बनवून दाखव ना. हा, मग पूर्ण करीन ना आता. बरं दाखव चल. आपल्या आजी नाही का गहू आणि हरभरे उकडायला टाकून जेमतेम नाही का अर्धा 1 तास झाला असेल, अजून काय उकडलेलं नाही ते.
पण पुढं पुढं पण काय काय करते ते सगळं आपण बघू आज, जेणेकरून नाही का आजचा दिवस एकदम भारी जाईल आपला. आताच्या न्यू जनरेशनला नाही का हे माहिती पण नाही की घुगऱ्या आंबील वगैरे काय असतं. आंबील वगैरे मला माहीत नव्हतं, खोटं नाही सांगत. आज मला पहिल्यांदा माहीत झालं की आंबील्याला म्हणते तर. अजून पुढं पुढं आपली आजी काय काय बनवून दाखवते त्याच्यासोबत, ते पूर्ण रेसिपी नाही का आपण आज ब्लॉगमध्ये शूट करून घेऊ. नाही का उकडून घेतल्या आता घुगऱ्या, हे बघा कसे झाले आता. याचे शेंगदाणे पण टाकले है ना बाई? शेंगदाणे, हरभरे, गहू, आता कुरडई पापूड. आता कुठे पापड टाकेन. हे बघा किती भारी उकडले आता, एकदम मस्त उकडल्यात. काय म्हणते त्याला? आंबील हा, घुगऱ्या. आंबील घुगऱ्या. पाहिले ना लग्नात, आपल्या लग्नामध्ये का नसल्या का या घुगऱ्याचं भांडायचे. ते म्हणत आम्हाला घुगऱ्या नाही दिल्या, आम्हाला घुगऱ्या नाही दिल्या. त्या घुगऱ्याकरता भांडणं व्हायचे. फळात घुगऱ्याच न्यायचे, पाण्याची कळशी आणि घुगऱ्या, आणि मग सगळ्या लोकाला ती मुठमुठ वाटायचे. पण आता ती लगन सरई रथी, आपल्याला तर महादेवाचं जत्रा रथी, म्हणून आपल्याला ह्या आंबील घुगऱ्या म्हणते. याला गहू, हरभरे, शेंगदाणे, कुरडई, पापूड, तळूनशी. घुगऱ्या एकदम मस्त शिजले आता आपल्या आजीने. लय भारी शिजल्यात, एकदम म्हाताऱ्या माणसाने खायचं घ्या. जरी दात नसले ना तरी खायच्या, इतक्या भारी घुगऱ्या शिजल्यात त्या. बघा आपल्या आजीची कुरडई आणि पापड तळायची स्टाईल. एका हातात तार आहे, एका हातात झारे आहे. कुठून शिकती काय माहिती अशी टेक्नॉलॉजी मनानेच आहे का? एका हातात तार आहे, एका हातात झारे. मनानेच मग एकाने नाही जमत. झालं तळलं. एकाने तिला काढता येत नाही, एका हाताने. झाली कुरडई एकदम टम्म फुगली. आताची नवीन कुरडई आहे बघा की टम फुगली. नवीन कुरड्यात नवीन, जुन्या कुरड्याच नव्हत्या राहिल्या, म्हणून केल्या आपल्या थोड्याफार. आपल्या आजीनं आता सगळं तळून वगैरे घेतलंय. आता काय करायचंय फायनल ती दाखवते. दाखव आता. आता सगळं पापूड कुरडई तळून घेतलेली की बाई हो. आता शेंगदाणे, हरभरे, गहू हे शिजवून मस्तपैकी पूर्णवणी घेतले. तर आपल्या म्हाताऱ्या माणसाने जरी खाल्ल्या ह्या घुगऱ्या तरी जमत्याचा. लय भारी घुगऱ्या लागत्यात ह्या. छोटं बासाने याच्यात मिस्क करता नाही याचा. आता परत घेतली, याच्यात टाकून घेऊ आपण, मिस्क करून घेऊ सगळं, आणि मग तुम्हाला दाखवते. घुगऱ्या ओतून घेतल्यात आजीने. आता याच्यात आता घुगऱ्या वतून घेतल्यात. हे बघा कुरडई पापड. कुरडई पापूड याच्यात मिक्स करून घेऊ आपण. असं टाकायचं का? मग असं टाकते का? मग मी विचारतोय. असंच टाकी तिथं. कुरडई पापड टाकले त्याच्यामध्ये. आता असं मिक्स करून खावं लागलं का? हे बघा. याला काय म्हणते, आंबील घुगरे. आता हे सगळं मिक्स केलं आहे, पापड कुरडई आणि हरभरे, गहू आणि शेंगदाणे. ह्याच्यामध्ये नमक वगैरे टाकलं आहे आजीने बरं का. लई खरपूस लागायच्या झाली की बाई हो. अशा करून खाजा. कटाळा जर झाला तर 5 दाणा गव्हाचा टाकावा, 5 दाणा हरभऱ्याचा टाकावा, शेंगदाणे टाकावा, गॅसवर शिजू घालावा, कुरडई पापूड तळवात लेकरा बाळाला घालावा. लई मस्तपैकी खाता तुम्ही सगळं घरदार मुठमुठ. खरंच चव मस्त लागतं घ्यायची, पण भारी लागते खायला. एक नंबर टेस्ट लागते, तोंडाला चव येते. जर मग कोणी आजारी वगैरे पडलं ना घरामध्ये तर नक्की असं ट्राय करून बघा. आणि नमक वगैरे असतं ना त्याच्यामुळे तोंडाला लय भारी चव येते. दुखण्याचं माणूस असलं का त्याला वाटतं रोज दिल्या तरी लाई चांगलं आहे, तोंडाला मायदे हीच चव येते. पण रोज कोण शिजून घालतंय त्याला. कवा मावाच करून घातल्या तर देतं मुठभर. खरंच नक्की ट्राय करायचं, भारी आहे. जर आपला डॉग आला, खंडोबा आहे हो, खंडोबा पापड खातोय. मनीला कुरडई देऊ. जर कुरडई काय काय हे आंबील घुगऱ्या वगैरे नाही का मी भरपूर वेळेस खाल्लेल्या होत्या, पण त्या नाही का अशा टायमाला खावं लागतात. आणि हे सण पण असतो की आज मला माहीत झालं आहे की त्या कोणत्या दिवशी बनवायला पाहिजे. नाही तर पहिल्यांदा आजीने नाही का अशा म्हणजे आधीमध्ये पण भरपूर वेळेस बनवलेल्या होत्या, पण आज सणाच्या निमित्ताने बनवला. हा सण पण असतो हे आज मला तुमच्यामुळं आणि आपल्या आजीमुळं माहीत झालं आहे.
जर तुम्हाला कधी जमलं तर असेल नक्की बनवून पहा, आणि जर तुम्ही खाल्ले असाल तर ते कमेंट करून सांगा. तर भेटू उद्या लवकरच. तर आजचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा, आणि जर काही चुकत वगैरे असेल तर ते पण सांगा. आणि जर कोणी नवीन असेल अजून पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, आणि एक आपली हक्काची फॅमिली आहे असं समजून सपोर्ट करा. तर भेटू उद्या लवकर. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. आजी, तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे, आणि हातावर गपचूप दिलेल्या पैशात अख्खं जग विकत घेण्याची ताकद आहे. तुझ्याबद्दल काय बोलू आजी, आईची जागा घेणारी दुसरी माय आहेस तू. स्वतः उपाशी राहून घास भरवणारी दुधावरची साय आहेस तू.